हैदराबादी दम बिर्याणी आता आपल्या कोपरगावात. खऱ्या हैदराबादी चवीचा अनुभव घ्या. बासमती तांदूळ, खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी. पुलाव, दालचा, कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. फॅमिली पार्टी, वीकेंड स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस. हॉटेल बिस्मिल्ला अँड केटर्स. ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा 96 37 76 78 86 किंवा 80 80 94 90 31. स्वाद असा की कायम आठवणीत राहील. कोपरगाव मतदारसंघ म्हटलं की काळे आणि कोल्हे या मातब्बर नेत्यांचा हा गड मानला जातो. परंतु मागची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष या ठिकाणी ज्या पद्धतीने काळे आणि कोल्हे या पारंपरिक प्रतिस्पर्धींची लढत होत असते, परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आणि कोपरगावमध्ये महायुती म्हणून जे आहे तर दोन्ही नेते एकत्र आले आणि या ठिकाणी 1.25 लाखाच्या मताधिक्याने आमदार आशुतोष काळे यांचा विजयी झालेला आहे. परंतु आता आगामी जे नगर परिषदेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या वर्षी जे तिन्ही पक्ष एकत्र होते, परंतु यंदा या तिन्ही पक्षांमध्ये फाटाफूट झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण की एक आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहे. कालच विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत जे आहे तर आमदार आशुतोष काळे यांच्यावरती आरोप केलेले आहे. त्याचबरोबर शिंदे गटाची देखील बैठक झालेली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आमदार आशुतोष काळे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, आपण जर पाहिलं तर मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण सगळे महायुती म्हणून एकत्र होता, परंतु आता भाजपची जी आहे तर भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. शिंदे सेनेची भूमिका जो सन्मान देईल आम्ही त्यांच्याबरोबर, राष्ट्रवादीची काय भूमिका? नाही, आता प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांचा पक्ष किंवा कार्यकर्त्यांचा संच वाढवायचा आहे किंवा त्या पद्धतीने प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. परंतु एक विषय आहे का, विधानसभेला ज्या लोकांनी मतदान केलं आपलं काम एवढं खराब आहे, वर्षापूर्वी त्यांना नाही जाणवलं आणि आता त्यांना जाणवायला लागलं. हे जरा हास्यास्पद आहे. 21ला मुदत संपून आता 4 वर्ष झाले. आता ते पहिले 3 वर्ष झाले, आता 1 वर्ष ठीक आहे हे निवडणुकीनंतर. हे 3 वर्ष काम चांगलं होतं आणि आता हे वर्ष काम खराब. आता काय झालं असं खऱ्या अर्थाने विचारणं गरजेचं आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जे विवेक कोल्हे तुमच्या सोबत होते, आज तेच तुमच्यावरती आरोप करताय. काल विविध स्वरूपाचे आरोप केले की 4 वर्षात आमदार आशुतोष काळे किंवा मुख्य अधिकारी यांनी भ्रष्टाचार जे आहे तर नगर परिषदेमध्ये केलेला, अशा प्रकारचे गंभीर आरोप केलेले आहे. काय सांगाल या संदर्भात? आता विरोधक आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे? ते काय म्हणतील का चांगलं काम केलं? तर विधानसभेला काय त्यांची गोष्टी झाली त्यांना माहिती. मी तर काय म्हणायला गेलो नव्हतं का तुम्ही थांबा आणि मला पाठिंबा द्या. त्यांचं त्यांनी ठरवलं, पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानले, जाहीररित्या मानले, घरी जाऊन मानले. ते त्या निवडणुकीचे आभार मानून झाले. आणि काम करत असताना मी कधी विचारलं नाही का या रस्त्याला किंवा ह्या काम केल्यामुळं कोणाला फायदा होणार आहे. BJPला होणार आहे, राष्ट्रवादीच्या होणार आहे, काँग्रेसच्या होणार आहे, शिवसेनेच्या होणार आहे. कधी अशी चौकशी नाही केली मी. एक रस्ता असेल तर करत गेलो. लोकांना जे जाणवलं त्या पद्धतीने लोकांनी निवडून दिलं. लोकसभेला जर पाहिलं सगळे आम्ही बरोबर होतो, विधानसभेलाही बरोबर होतो. निवडणूक बदलली, उमेदवार बदलला आणि मताधिक्य बदललं. त्याच्यामुळे लोकांचा कल काय हे लक्षात घेतलं पाहिजे. 5 नंबर साठवण तलाव हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, परंतु त्यावरती देखील त्यांनी आरोप केलेले आहे की अजून देखील 1 दिवसाआड पाणी किंवा रोज कोपरगाव शहराला पाणी मिळत नाही. 70 दिवस वर्षातून पाणी मिळतं किंवा 61 दिवस मिळतं, तरी वर्षाची पट्टी आकारली जाते. पाणी रोज का मिळत नाही असं देखील त्यांनी मुद्दा उपस्थित केला. आता पाणीपुरवठा योजनेमध्ये 5 नंबर तलाव हा नवीन तलाव होता. तो उभारल्यानंतर बाकीचे 4 तलावांचं काम करणं अजून बाकी आहे. आता आपल्याला 4 दिवसानंतर आपण पाणी देतोय. 4 दिवसानंतर देतोय म्हणजे जे निश्चितच पाणी वाढलेलं आहे. त्यांनी काय कॅल्क्युलेशन केलं त्यांचं त्यांना माहिती. परंतु आपण पहिले 4 जे तलाव आहे त्याचं थोडं खोलीकरण करून आणि त्याला जिओ मेम्ब्रेन शीट टाकून ते काम म्हणजे मातीचा तलाव तो होणार आहे. फक्त त्याचे लिकेज थांबावे म्हणून जिओ मेम्ब्रेन शीट त्याला असणार आहे. याच्याऐवजी ज्या पद्धतीने 5 नंबर तलाव झाला त्याच पद्धतीने बाकीचे तलाव व्हावे. म्हणजे मोठे त्याच्यातले निवडले, म्हणजे 4 नंबर आणि 3 नंबर हे मोठे तलाव आहे, तर ते निवडून त्याचं कॉन्क्रिटीकरण करून ते खोल करून ते जर केलं तर जास्त पाणी साठा आपला उपलब्ध होईल. आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव
ते बुजून तिथे सोलर केलं तर आपल्या लाईटचाही प्रश्न त्या ठिकाणी मिटेल, अशी एक संकल्पना समोर आली. आणि म्हणून आपण ती योजना 5 नंबर तलाव पूर्ण होऊन त्या ठिकाणी थांबवलेली आहे. हे 1, 2, 3, 4 हे तलावचे पूर्ण काम झाले असते तेव्हा ते रोज पाणी होणार होतं. आणि हे करून सुद्धा ते 30 वर्षाचं नियोजन होतं. 30 वर्षानंतर जर पाणी गरज पडली तर आपल्याला नवीन जमीन बघावी लागली. पण आहे त्या जमिनीमध्ये साठवण क्षमता वाढवायची असा निर्णय आपण घेतला. त्या पद्धतीने मी मागच्या काळामध्ये सांगितलं सुद्धा आहे. त्याच्यामुळं विनाकारण शंका घेणं हे काही त्याच्यामध्ये योग्य नाही. नुसतं 5 नंबर केला आणि लगेच रोज पाणी असं शक्यच नव्हतं. सगळ्या 5ही तलावाचे काम होतील त्यावेळेस हे होणार होतं. रस्त्यांचा विषय त्यांनी घेतलेला आहे की रस्ते अजूनही धूळमुक्त खड्डेमुक्त झालेले नाही, करोडो रुपयांचा निधी रस्त्यांसाठी आला. आणि आता रस्ते आपण बऱ्यापैकी केलेले आहे. काही ठिकाणी असे स्पॉट आहे का, उदाहरणार्थ तुमचं आता विनायक गायकवाड यांचं स्टेशन आहे, त्याचं पाणी येऊन खंदक नाल्याच्या बाजूला ते पाणी रस्त्यावर साचतं आणि तिथे खड्डे होतात. तिथे वारंवार खड्डे होत आहे आणि त्याच खड्ड्यात बोटी टाकून त्या लोकांना दाखवले. पण पुढे रस्ता चांगला आहे, मागे रस्ता चांगला आहे, ते बाकीचं दाखवायचं नाही. तिथं खड्डा पडलाय ते स्पेसिफिक कारणामुळे तिथं, मग तेवढं आता कारण आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये ते कॉन्क्रीट करायचं. असाच काही प्रकार हे आपल्या बस स्टँड आहे त्याच्यात तिथं तोंडाशी तिथं वारंवार पाणी साचतं आणि तिथं ते खड्डे पडतात. आता हेवी व्हेकल जाते वारंवार, त्यामुळे तेवढं ते होणार आहे. ते झालेल्या कामामध्ये रेक्टिफिकेशन आपण करतोय. पूर्णच काम खराब झालंय असं काही भाग नाही. काही स्पॉट आहे तिथे खराब आहे ते आपण मान्य करतोय. तिथे रिपेअर करून ते काम व्यवस्थित होऊन जाईल. काही त्याच्यात अडचण नाही. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की कोपरगाव शहरामध्ये वाढती गुन्हेगारी किंवा आपल्या सुविधायकावर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला त्यावरती वारंवार टीका तुमच्यावरती केली जाते, कसं पाहता येईल? नाही, आता माझ्या सुविधायकाचा विषय असेल ते आता मी सांगितलं का, खरं ते नवरात्राच्या वेळेसचं ते काही त्यांचे भांडणं झाले. त्या रस्त्यावर जे काही 2-3 मंडळ होते, गणेशोत्सवाच्या काळामध्ये इकडचं मंडळ होतं आवळांचं, त्यांच्यामध्ये अलिखित करार होता का गणेशोत्सवाच्या वेळेस त्या रस्त्यावर ते कार्यक्रम घेणार आणि नवरात्रीच्या वेळेस हे लोक कार्यक्रम घेणार. आणि त्या रस्त्यांवरनं आपसामध्ये त्यांचा ठराव होता का तुम्ही पर्यायी मार्ग हे करायचा आहे. आणि तो एक कोण बाहेरचा पाहुणा आला, त्याने तिथून घातली, त्याच्यातून वाद झाला. ते काय तिथले गल्लीतले भांडणं येते. भांडणं म्हणजे ते गैरसमजातून झालेले भांडणे. याचं विनाकारण राजकीय भांडवल करायचं आणि वकिलांची फी कोणी दिलेली हे सगळ्यांना माहिती आहे. विनाकारण त्याचं राजकीय भांडवल करायचं, पण विनाकारण बदनामी करायचं असा तो प्रकार आहे. याच्यामध्ये फार काही असं गावचं वातावरण खराब झालं असं झालं असं काही नाही. तिथले लोकल लेवलचे विषय त्यांचे आणि ते गैरसमजातून आलेले. आज नव्हत्या ते गैरसमज मिटून जातील. यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कशी समीकरणं असणार आहे? नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का? आता जिथे काही नवीन चेहरे इच्छुक असतील तिथे नवीन चेहऱ्यांचा विचार केला जाईल. काही जुने लोक आहेत त्यांचा विषय असेल, ते लोक इच्छुक असतील त्यांचा विचार केला जाईल. इथे जसं वॉर्डामध्ये असेल त्या पद्धतीने करू. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या बघितलं तर नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक, कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल? की अजून तसं काही, आता सगळ्यांची चर्चा चालू आहे, सगळ्यांचे विचार घेण्याचं काम चालू आहे आणि सगळे आपले नागरिक असतील त्यांनाही विचारतोय. बघू आता काय करायचं. नक्कीच हे होते आशुतोष काळे यांनी या संदर्भात माहिती दिली की ज्या पद्धतीने विवेक कोल्हे यांनी जे आरोप केलेले आहे त्यावरती आज आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे. आणि आगामी काळामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण हे लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती जी आहे तर आमदार आशुतोष काळे यांनी दिलेली आहे. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.